ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 27 जुलै 2015. आषाढी एकादशी निमित्त विळद घाटीतील आश्रमात दरवर्षीप्रमाणे साधक पायी दिंडीने परमपूज्य वचन माऊलींच्या दर्शनासाठी आले होते. भजनांचा कार्यक्रम गुरुदेवांच्या सानिध्यात खूपच रंगला होता. मधूनच कोणाला प्रवचन सेवेसाठी गुरुदेवांचा आदेश होत होता. 2-3 तास कधी संपले याची जाणीवही झाली नव्हती. परंतु आता गुरुदेवांच्या वचनामृतासाठी कान आतुरले होते. एवढ्यातच माईक गुरुदेवांच्या स्वाधीन झाला. परमपूज्य गुरुदेव म्हणाले, आता इथे आपण म्हणालात की पायी दिंडीने येणाऱ्या भक्तांसाठी गुरुदेवांनी आशीर्वाद दिला आहे. हे सत्य आहेच, कारण गुरुवाक्यम सदा सत्यम, यात काही खोटं नाही. आपण प्रार्थना केली आणि ती पावन झाली. जर ती प्रार्थना करून आपल्यावर किंवा आपण ज्याच्यासाठी प्रार्थना केली त्याच्यावर परमेश्वराची कृपा असेल तर त्या पेशंटचा कमी जास्त होणारा श्वास पूर्वत चालू होतो. तो मरणाच्या दारातून परत येतो. आणि आपण म्हटलो तसं नाही झालं, आपल्या मनासारखं नाही झालं, तर मग आपल्याला लगेच गुरु खोटे, परमेश्वर खोटा वाटायला लागतो. एवढं सगळं केलं पण सारं वाया गेलं असं वाटतं. आपली भक्ती बाळसं का धरत नाही. आपण भयभीत होतो. आपण लगेच न्यूनगंडामध्ये उतरतो. आपण तळमळतो, कन्फ्यूज होतो. खरं काय खोटं काय काहीच कळत नाही. संशयात्मा विनश्यती. याची कारणं काय आहे हे आपण पाहिले पाहिजे. आपल्या परिवाराची मुख्य स्थापना गृहस्थाश्रमासाठी आहे. गृहस्थाश्रमात असताना रोकडा परमार्थ कसा करायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. रोकडा म्हणजे लगेच उधारीचा नाही. आमच्या गावात एक रोकड्या हनुमान आहे. तो नवसाला पावतो म्हणून त्याला लोक रोकड्या हनुमानच म्हणतात. तसं मी तुम्हाला आज रोकडा परमार्थ सांगणार आहे. आपल्या परिवारासाठी जी 4 तत्त्व मी पुढे केली त्यातील पहिले पाऊल आहे सेवा. रामायणात एक उदाहरण आलं आहे खारुताईचं. लंकेला जाण्यासाठी वानर सेना जो सेतू बांधत होती त्यासाठी खारुताई मातीमध्ये तिचं अंग घोळवायची आणि जिथे सेतुबंधाचं काम चालू होतं तेथे जाऊन ते झटकायची. तिच्या परीने तिथे ती सेवा करायची, पण तिने एवढीशी तर सेवा केली असं कोणी म्हणत नव्हतं. उलट त्या सेवेमुळे प्रभू रामचंद्रांनी आशीर्वाद म्हणून तिच्या पाठीवरून आपली बोटे फिरवली. त्याची खूण अजूनही तिच्या पाठीवर आहे. दुसरं हे उदाहरण मी इथलंच देतो. हे बघा, आज एक खारेकर्जुन्याचे भाविक युद्धाला आले, पण त्यांनी शस्त्रच आणले नाही. म्हणजे ते आले परंतु भजन रंगात येण्यासाठी जी साज संगत लागते, पखवाट, टाळ, मृदुंग, झांजरी, हे त्यांनी आणलंच नाही. मग भजनात जास्तीत जास्त आनंद कसा मिळवता येईल? हे असं झालं की एखाद्या न्हाव्यानं दाढी करण्यासाठी चांगला भारी साबण, भारी ब्रश, चांगली वाटी पाण्यासाठी सगळं काही व्यवस्थित आणलं, पण वस्ताराच आणलं नाही, तर मग तो दाढी कसा करणार? या भजन साहित्यावरून एक लक्षात येते, तुम्ही जो पखवात वाजवता किंवा ऐकता तो मेलेल्या जनावराच्या कातड्यापासून बनवलेला असतो. त्यावर जर कोणी लयबद्ध थाप मारली तर त्याचा मधुर आवाज येतो. तो त्या थापेला साथ देतो, कार्यक्रमात उत्साह निर्माण करतो. ताल, लय, ठोका याला तो साथ देतो. तो हे बघत नाही की थाप कोणी मारली, तो फक्त थापेला प्रतिसाद देतो, कोणतीही तक्रार न करता. आणि त्या प्रतिसादातून नाद ब्रह्म तयार होतो. आपल्याला आनंद मिळतो. आपण त्या तालावर डोलायला लागतो. जसा हा पखवात थाप कोणी मारली हे बघत नाही, प्रतिसाद द्यायचं काम करत राहतो. तसंच समोरच्या व्यक्तीने आपल्याला काय वागणूक दिली हे आठवण्यापेक्षा किंवा ते सगळं बाजूला ठेवून आपण त्याच्यासाठी चांगलं काय केलं पाहिजे हे ध्यानात घ्यावं. जे आत्मप्रचितीला प्राप्त नाही, जे स्थितप्रज्ञ अवस्थेला पोहोचलेले नाहीत, ज्यांनी सोहम स्वरूप ओळखले नाही, जे संपूर्ण योगाला प्राप्त झाले नाही, जे ईश्वर स्वरूप नाही, जे पोहोचलेले महात्मा नाही, ज्याला परमेश्वरात आणि आपल्यात अंतर वाटतं, अशा साधकासाठी संत स्वतःचा विचार न करता साधकाच्या हिताचा विचार करतात. संतांचा संसार प्रेमाचा असतो आणि गृहस्थींचा संसार लेकरं बाळं आपला प्रपंच असा असतो. परंतु संतांचे सगळे उद्योग, सगळा खटाटोप साधकाच्या कल्याणासाठीच असतात. आपली चूक कोठे होते, आपण गुन्हा कोठे करतो, तर अशा ठिकाणीही आपण रिक्त हस्ते जातो. आपण इथे काही द्या किंवा इथे काही दिल्याने इथे खूप वाढ होईल किंवा इथे काही दिल्याने तुमच्या संसारात फार कमी पडेल असे नाही, परंतु इथून तर तुम्हाला काही ना काहीतरी मिळतेच. परंतु आपण न दिल्याने, आपण कोणत्याही सेवेत सहभागी न होण्याच्या भावनेमुळे आपला परमार्थ बाळसं धरत नाही. आपल्याला परमेश्वराजवळ पोहोचता येत नाही. एवढं मात्र त्यातून नक्की होऊ शकतं. निष्काम भावना आपल्यात आली पाहिजे. इथे आल्यावरच नाही तर तुमच्या रोजच्या जगण्यात सुद्धा निष्कामतेने कर्म करता आले पाहिजे. आपण शांत, समाधानी, तृप्त, आनंदी, आनंद, कृतकृत्य, संतुष्ट, संपूर्ण, भव्य, दिव्य, तेजपुंज, उदार, प्रेमस्वरूप, करुणास्वरूप, दयास्वरूप असे का राहू शकत नाही? परमेश्वराने
माणसाचा जन्म काही भोग घेण्यासाठीच दिलेला नाही. तो परमेश्वर सच्चिदानंद घन आपल्यातच असताना, नव्हे नव्हे हे सच्चिदानंद घन आपलंच खरं स्वरूप असताना माणसाला सगळीकडे आनंदी का राहता येत नाही? आनंदाचे डोही आनंद तरंग असं का अनुभवता येत नाही? जशी साखरेची बाहुली कोणत्याही बाजूने खाल्ली तरी ती गोडच लागेल, तसे हे केवळ आनंदासाठीच माणसाचे जीवन निर्माण केलेले आहे. तरीही आपल्याला शंका, भीती, शंका, दुःख, अस्वस्थता, उबगलेपण, कुंठा, कंटाळा असे अनेक दुर्गुण का आहेत? अनेक दुर्गुणांची खाण असे आपण का होतो? सेवा कुठे कमी पडते? कृतीत कोणती चूक होते? एक म्हण आहे, सेवा करेल तर मेवा मिळेल. मग तुम्हाला मेवा का मिळत नाही? धून में धून अपनी धून, पराई धून ना पाप ना पुण्य. हे तुम्हाला का अनुभवता येत नाही? भीती तरी वाटेल, मन अस्वस्थ तरी वाटेल, द्वेष तरी येईल, खुन्नस तरी वाटेल, काही मिळाल्याचा प्रभाव, काही अभावाचा प्रभाव तरी वाटेल, काही गेल्याची सुटपूट तरी वाटेल, काही आकांक्षेची सुटपूट तरी वाटेल. सारे मिळून माणूस दुःखीच का राहतो? आम्ही जे बोलतो ते खोटं नाही, त्याला पुरावा आहे. शास्त्राचा पुरावा आहे, ग्रंथांचा पुरावा आहे, वेदांचा पुरावा आहे, आत्मप्रचितीचा पुरावा आहे, गुरुवाक्याचा पुरावा आहे. आम्ही बोलतो म्हणजे आम्ही ढगात गोळी मारतो असे नाही. तुमच्या आत्तापर्यंत केलेल्या जप तप दान धर्म साधनेचं फळ तुम्हाला का मिळत नाही याचा विचार तुम्हीच करा. तुम्ही स्वतः सच्चिदानंद घन असताना तीर्थात पंढरपूरला मूर्तीत त्याला शोधायची वेळ येते. किती विचित्र घटना ही. दगड असून त्याच्या मूर्ती होऊन त्या देवळात जाऊन बसल्या आणि माणसं मात्र दुःखी शोकयुक्त होऊन पंढरपूरला, तुळजापूरला, गाणगापूरला, शिर्डीला जाऊन तिथे डोकं टेकवता. ते करू नका असं मला म्हणायचं नाही. तुम्ही देवदर्शन जरूर करा. ज्याचा जसा भाव त्याचा तसा देव, या मताशी मी सहमत आहे. पण स्वतः ते स्वरूप असताना आपण एवढं लाचार का होतो याचा अभ्यास करा. अरे अरे माणसा, तू वेडा की खुळार, देवापुढं माणूस पाला पाचोळार. मी लहान असताना एक गाणं ऐकायचो. काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. तुम्ही स्वतः शंकर आहात, पार्वती आहात, दुर्गा लक्ष्मी काली माता आहात, ब्रह्मा आहात, कृष्ण आहात, देवी देवता आहात. तरीसुद्धा या दगडाच्या पाया पडायची वेळ तुमच्यावर आली. हे कलियुगातील घोर सत्य मी आज तुमच्यासमोर मांडलं. स्वतः सच्चिदानंद घन स्वरूप विसरून कोणी नागात देव शोधतो, कोणी बैलात शोधतो, कोणी डुकरात शोधतो, कोणी मेलेल्या माणसाच्या मुडद्याला हाडकाला डोकं टेकून येतो. तिथं डोकं टेकून त्याला पुण्य मिळतं. आणि ज्याने सूर्याला प्रकाश दिला, आकाशाला पोकळी दिली, हवेला गती दिली, अशा परमेश्वराचा जिवंत अंश तुमच्या हृदयात विराजमान आहे. तो उधारीचा नाही. आज येईल, उद्या येईल, परवा येईल असं काही नाही. तुमच्या हृदयात धडधड चालू आहे हेच याची साक्ष देते की तो तुमच्या हृदयात विराजमान आहे. पण त्याला विसरून बाहेर भटकता आहात. एखादा खडा पाण्यात पडला तर पाण्यावर जसे तरंग येतात तसे छोट्या छोट्या गोष्टींनी तुमचं चित्त चंचल होतं, पदार्थाला, भोगाला, वासनेला आकर्षित होतं. परंतु तुम्ही हे का लक्षात घेत नाहीत की सूर्य आणि किरण जसे एकरूप आहेत तसेच परमेश्वर आणि भक्त एकच तर आहेत. फूल आणि सुगंध तसाच ईश्वर आणि भक्त आहे. जसे पाणी आणि ओलावा तसेच ईश्वर आणि आपण आहोत. झाडाच्या मुळ्या आणि फळं तसंच ईश्वर आणि भक्त एकरूप आहेत. असं असताना ही अवस्था आपल्यावर का आली? आपण गृहस्थाश्रमात जगत असताना आपलं नेमकं चुकतं काय? आपण नामस्मरण करत आहात, साधना, ध्यान साधना, पारायणाची साधना करत आहात, स्वप्नांचे, कल्पनेचे, प्रार्थनेचे देव पूजत आहात. जे जे भेटती भूते ते ते माणिजे भगवंत. असं करत असताना सुद्धा साधना फलित होत नाही, तिला बाळसं येत नाही. मग आपलं जिथं चुकतं ते लक्षात घेऊन आपण आपल्या वागण्यात बदल करावा लागेल. काहीतरी नवीन आणावं लागेल. संत महापुरुष बोलतात त्याला वजन देणं ही भक्तांच्या हातात असते. ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरी आहे. तिची किंमत किती? जेवढी आपल्या डोक्यात ती उतरेल तेवढीच आपल्या दृष्टीने तिची किंमत आहे. बाकी तर रद्दीच. आपल्या जीवनात आपल्याला रोकडे हनुमान की जय लागत असेल तर तुम्हाला सेवा करावी लागेल. तन, मन, धन, वाणी आणि समय हे सेवेचे प्रकार आहेत. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला मृदुंगाचं उदाहरण दिलं. आता तुम्हाला चपलेचं उदाहरण देतो. एखाद्याने आपल्याला धोका दिला तर आपण त्याला चप्पल दाखवतो, किंवा एखाद्याला कोणी चप्पल मारली तर दुसरा त्याला म्हणतोही, काय खेटर खाऊन आलास. ही चपलेची लायकी आपण समजतो. परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करून पाहू. एकदा एका भक्ताला त्याच्या पायातली चप्पल म्हणाली, तू दिंडीला जातो, देवळात जातो, इकडे जातो, तिकडे जातो, परंतु झिजते मात्र मी. तेव्हा तो माणूस तिला म्हणतो, तू झिजत असली तरी तुला मंदिरात येता येत नाही, मी तुला बाहेरच काढून जातो ना. तेव्हा चप्पल म्हणते, आज जाऊन तू पादुकाच्याच पाया पडतो ना. पादुका ही माझंच तर स्वरूप आहे ना.
माऊली असं म्हणतात. भाविकांनी जयघोष घेतला. माऊली म्हणाले, मी म्हणतो ते खरं आहे ना. आपण आत गेल्यावर ज्या समाधीचं दर्शन घेतो ते पादुकास्तर स्थापन केलेल्या असतात. म्हणजे चपला आणि पादुका एकच आहेत. चपलेचं विकसित झालेलं रूपांतरण म्हणजे पादुका हे तिचं पूजनीय रूप आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या वापराने तिचा नाश झाला. आपण तिचं तेवढंच रूप ध्यानात घेऊन म्हणतो, मज पामराला काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. जशी चप्पल पादुकाच्या पदाला जाऊन पोहोचते, ही चपलेची भूमिका तुमच्या लक्षात आली असेल. तसेच मेलेल्या जनावरांच्या कातड्यापासून बनवलेल्या मृदुंगातून नादब्रह्म ऐकू येतो, हेही मी तुम्हाला सांगितलं. त्याची सेवा करायची पद्धत बघा. त्यावर कोणी थाप मारली, कधी मारली याच्याशी काही देणं घेणं नाही. मग ती तमाशात वाजवली तरी कुरकुर नाही, सत्संगातील भजनात वाजवली तरी कुरकुर नाही. त्याच्या स्वतःला त्याचा उपयोग नाही. नदीचं उदाहरण आपण पाहू. जर गंगा बघायची असेल तर तिचा उगम गंगोत्रीला झालेला असला तरी आपल्याला काशीलाही पाहायला मिळते ती. यमुना बघायची असेल तर अलाहाबादला जावे लागेल. तेथे गंगा आणि यमुना यांचा संगमही पाहायला मिळेल. गोदावरी बघायची असेल तर त्र्यंबकेश्वरला जावं लागेल. नद्या त्यांच्या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यापासून लांब आहोत. नदी कधी स्वतः पाणी पित नाही, पण तिच्यातील पाणी कोणी कशाला वापरतो तर कोणी कशाला. कोणी तीर्थ म्हणून आचमन करतो, कोणी पिण्याला वापरतो, कोणी डबा भरून नेतो, कोणी तिच्यात घाण कपडे स्वच्छ करता, तर कोणी त्यात विष्ठा शेण टाकतो, कोणी थुंकतो तर कोणी लघवी करतो, कोणी नाकही साफ करते. एवढी सगळी घाण लोक तिच्यात टाकतात तरीही ती तक्रार करत नाही, लेकरांचा अव्हेर करत नाही. ती ॲक्सेप्ट करते, स्वीकारते. तुम्हीही संसारी आहात, प्रपंची आहात. तुम्हाला हाक मारल्यावर तुम्ही ओ देत असाल. तुम्हाला आपल्या मुलाबाळांची आठवण येत असेल, घरापासून दूर गेल्यावर घराची आठवण येत असेल, तर तुम्ही गृहस्थाश्रमी आहात. म्हणून तुमच्या योग्यतेत बसेल, तुम्हाला रुचेल, पचेल असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्या उपायाचा अवलंब केला तर तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. संकट दूर पळतील. शोक, दुःख, कंटाळा, विकार, वासना कमी होतील. अशांती, अस्थिरता, बेचैनी, उद्वेग, कुंठा हळूहळू कमी होऊ लागेल आणि शांत, मस्त आणि बिनधास्त राहता येईल. परंतु त्या अगोदर आपल्याला काही नियम स्वतःला लावून घ्यावे लागतील. जरी म्हणशील योगी व्हावे तरी आधी नियम पाळावे. उदाहरणार्थ, कोणत्या पेशंटला भेटायला गेल्यावर रिकाम्या हातानं जायचं नाही. मनात लाज पाळायची की तो दुःखी आहे, अंथरुणावर खिळलेला आहे. आपण त्याच्यासाठी त्याला खाता येईल असं काही घेऊन जावे. आजी आजोबांकडे किंवा आणखी कोणी नातेवाईक वृद्धांकडे जाताना त्यांना खाऊ घेऊन जावा. ते स्वतः खात नसतील तर त्यांच्या नातेवाईकांसाठी, त्यांच्या नातवंडांसाठी एखादा बिस्किटचा पुडा तरी घेऊन जावा. आईवडील दूर असतील तर त्यांच्या आवडीप्रमाणे किंवा त्यांची इच्छा विचारून त्याप्रमाणे त्यांच्यासाठी ते घेऊन जावे. आणि आईवडील जवळ असतील तर त्यांना भेटायला येणाऱ्यांचं आतिथ्य करावं. आईवडील आजारी असतील तर त्यांना वेळेत औषधोपचार करावेत. ते आजारी पडल्यावर असं म्हणून चालणार नाही की त्यांचं नेहमीचंच आहे, वयानुसार हे होतच राहतं, नंतर नेता येईल. अरे नाही, आपली दुसरी कामं मागं ठेवून आधी त्यांच्यावर उपचार केले पाहिजे. त्यांना चपाती भाकरी चावत नसेल तर त्यांच्यासाठी पातळ रस्साभाजी करायची व्यवस्था करावी. त्यांचं पोट व्यवस्थित कसं भरेल हे पाहावं. त्यांना चष्म्याची गरज असेल तर तो घ्यावा. थंडीमध्ये त्यांना उबदार कपड्याची व्यवस्था करावी. उन्हाळ्यात गरम होत असेल तर फॅनची व्यवस्था करावी. घरात हवा खेळती कशी राहील हे बघावे. हे करण्याऐवजी तुम्ही त्यांना वृद्धाश्रम दाखवत असाल तर तुम्ही तुमचा धर्म पाळतच नाही. भक्त पुंडलिकाने असं काय केलं होतं की देवाच्या अगोदर त्याचं नाव घेतलं जातं. आपण म्हणतो ना, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. आईवडिलांच्या सेवेमुळेच ना. देव त्याच्या घरी विटेवर उभा राहून त्याची वाट पाहत उभा राहिला. अरे देवसुद्धा आईवडिलांच्या सेवेत अडथळे आणत नाहीत. काय करू शकतात आईवडील? ज्ञानेश्वर माऊलींना तुम्ही 1000 वेळा ऐकता, गौरवता, पण त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी काय केलं होतं याचा कधी विचार केला? त्यांनी किती त्याग केला होता माहिती आहे ना तुम्हाला? त्यांनी इंद्राणीत स्वतःला विसर्जित केलं होतं मुलांसाठी. जे जन्माला घालतात, जीवन जगायची विद्या देतात, त्यांना तुम्ही सुखापासून, प्रेमापासून, आनंदापासून वंचित ठेवता. या जन्मदात्यामध्ये किती क्षमता असते, ते काय करू शकतात सांगू तुम्हाला? एका आईवडिलांनी शाप दिला राजा दशरथाला. तो शाप खरा ठरला. मरतेवेळी त्याला मुलांची सोबत मिळाली नाही. एका आईने शाप दिला साक्षात श्रीकृष्णाला आणि तो खरा ठरला. त्याच्यासहित संपूर्ण यदुकुळाचा नाश झाला. एका गुरुने शाप दिला आणि तो खरा ठरला. ऐनवेळी कर्णाला त्याची विद्या आठवली नाही आणि त्याचा अंत झाला. आपण नुसतेच वाचतो, पारायण करतो, परंतु त्यातून शिकतो काय, अनुभवतो काय? काहीच नाही. त्यातून काय घ्यायचं तेच कळत नाही.
जीवनात उतरायचं काय तेच कळत नाही. आपल्या गुन्ह्यांना आपले आईवडील, आपले गुरु कदाचित माफ करतील, परंतु ही प्रकृती, ही नियती माफ करत नाही. त्याचं उदाहरण सांगू तुम्हाला? आपल्या जन्मपत्रिकेत जे ग्रहदोष सांगितले जातात ते कशामुळे होते हे मी तुम्हाला आज सांगतो. आपल्या पत्रिकेत ज्या चौकटी आहेत तेथे वेगवेगळे स्थान असते, जसे की पराक्रमस्थान, धनस्थान, व्यापारस्थान, संततीस्थान, मृत्यूस्थान, अशा प्रकारची स्थानं असतात. हे कसे बिघडते किंवा ही स्थानं प्रबळ न होता त्रासदायक होतात ते मी थोडक्यात सांगतो. उदाहरणार्थ, चंद्रग्रह कशामुळे बिघडतो किंवा आपल्या जीवनात त्याचे दुष्परिणाम का भोगावे लागतात? तर आईवडिलांना दुखावल्याने, त्यांची सेवा न केल्यामुळे आपल्याला अशांती, बेचैनीला, अतृप्तीला सामोरं जावं लागतं. बुध ग्रह कशामुळे बिघडतो? ज्याचे बहिणीशी संबंध बिघडले, ज्यांनी बहिणीभाचे सांभाळले नाही, त्यांच्या सुखदुःखात सामील झाले नाही, त्यांना प्रेम दिलं नाही, यामुळे हा ग्रह बिघडतो. मग भांडण, तंटे, कोर्ट कचेऱ्या, वादविवाद, शत्रू मागे लागतात. गुरुग्रह कशामुळे खराब होतो? जो दुसऱ्याला लुबाडतो, जो फुकटचा खातो, त्याचा सन्मान जातो, तो व्यवस्थित वागू शकत नाही, त्याची मती भ्रष्ट होते. राहू केतू कशामुळे खराब होतात? जी स्त्री सासरच्यांना नीट सांभाळत नाही, जी व्यक्ती वडीलधाऱ्यांचा आदर करत नाही, त्यांच्या कुंडलीतील राहू केतू हे ग्रह बिघडून जातात. मग त्या व्यक्तींची मनस्थिती विकारी, संतापी होते. शनिग्रह कशामुळे खराब होतो? जो माणूस न्यायाने वागत नाही, त्याचा शनिग्रह बिघडतो. हे सर्व जे काही तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही शांततेने लक्षात घ्या. ही परमकृपा आहे, परम आशीर्वाद आहे. तुमच्या आईवडिलांनी पुण्य केले असेल म्हणून तर त्यांच्या पुण्याईच्या बळावर तुम्हाला हे सर्व ऐकायला मिळत आहे. फोटोत, सापात, समाधीत, दगडात, हाडकात, बैलात, उकिरड्यात, अग्नीत या सर्वांमध्ये असलेल्या देवाला प्रसन्न करण्यापेक्षा आईवडील रूपी साक्षात देव तुम्हाला सोपे पडतील. हृदयातली भक्ती जागृत करा. भक्ती म्हणजे प्रेमयुक्त, हृदययुक्त स्वीकार. तुमच्या जीवनात एखादा संत आला असेल तर खऱ्या अर्थाने तो तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे. ते तुम्हाला ईश्वर स्वरूपाची ओळख करून दिल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. कसं जगायचं तेही तुम्हाला शिकवतील. माणसाने माणसाशी माणुसकीनं कसं वागायचं तेही ते शिकवतील. मी तुम्हाला ते समजावण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या आटाआटी, आपल्या कटकटी, आपला शोक, आपला तिरस्कार, आपली खुन्नस, आपली घृणा, आपला द्वेष का जात नाही? या सर्वांची जागा चांगल्या सवयीमध्ये का परिवर्तित होत नाही? आपली भीती निर्भयतेत का बदलत नाही? दुःखाची जागा सुखाने का भरत नाही? घृणा, तिरस्कार जाऊन मनाला शांती का प्राप्त होत नाही? फाउंडेशनच चुकलं, पायाच चुकला. स्वतः सच्चिदानंद घन असताना आनंदी नाही, स्वतः प्रेमसागर असताना प्रेम नाही, स्वतः दयासागर असताना दया नाही, स्वतः करुणासागर असताना कोणाविषयी करुणा वाटत नाही, स्वतः शांतीसागर असताना आत शांती नाही. मग तुझं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वापासून तू दूर गेला. याचं नेमकं काय कारण आहे? या सगळ्यांचं कारण एकच आहे आणि ते म्हणजे याचा मालक ठिकाण्यावर नाही. त्याने मनाला आणि इंद्रियांना मान दिला, त्यांची गुलामी करायला लागला, त्यांच्याकडे तो कामाला लागला, इंद्रियांना वाटेल तसं वागायला लागला, इंद्रिय म्हणतील तसं वागायला लागला. आज आषाढी एकादशी. आडी शब्द आपल्याला माहिती आहे. आपण आंब्याची आडी घालतो, अर्थ वेगवेगळे आहेत. पाण्याला आडी पडली म्हणजे पाणी ज्या पाईपमधून जाते त्या पाईपला आडी पडली तर काय होते? आपल्याला सर्वांना माहीत आहे ते. मनात आडी आली तर भांडणाला सुरुवात होते. एखाद्या दोरीला गाठण मारायची असेल तर त्याला आढी मारावी लागते. हे वेगवेगळे अर्थ आपण जाणत आहात, परंतु मी ज्या आढीविषयी सांगतो आहे ती म्हणजे मनात आढी येऊ देऊ नका आणि आपल्या अपेक्षांना आढी मारून म्हणजे गाठण मारून म्हणजे थांबून पुढे निघून बघा. परमेश्वरात आणि आपल्यात अंतर एवढ्यामुळेच आहे की आपण इंद्रियाच्या गावात रमतो. देवाच्या गावाला जायला आपण तयारच होत नाही. भाविक हो, जेवढं सांगायचं ते बरंच सांगून झालं आहे. आजपासून चातुर्मास सुरू होतो. काही ठिकाणी गुरुपौर्णिमेपासून तर काही ठिकाणी या एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात मानली जाते. जसे नोकरीसाठी तुम्ही 8 तास वापरतात आणि उरलेले 16 तास घर परिवारासाठी वापरतात, तसेच 8 महिने तुम्ही प्रपंचाला वापरा आणि हे 4 महिने परमार्थासाठी वापरा. म्हणजे नराचा नारायण होता येईल, नारीची श्रीलक्ष्मी होता येईल, आपल्याला विठ्ठल स्वरूप, ईश्वर स्वरूप होता येईल. सेवा करत राहा. मग ती तन, मन, धन, ज्ञान, समय याचा वापर करून आपलं जीवन उन्नत करा. नाही काही करायची ऐपत तर गोड बोलूनही सेवा करता येते. एखाद्याच्या तोंडावरून हात फिरवा, नजरेने डोळे भरून पहा, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्या. एखाद्याला मान देऊन त्याच्याबरोबर आदराने बोला. हे म्हणायला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात अहो म्हणता येतं. इथे आल्यावर जो आनंद आपल्याला मिळाला तो घरी वाटा. हा आनंद आपण वाटत नाही म्हणून तर घरातला सुसंवाद तुटला.
बाप लेकाला बोलायचे असेल तर आईला मध्ये यावं लागतं, सासू सुनेला बोलायचं असेल तर दुसरं कोणाला मध्ये यावं लागतं. असं का होतं हे ध्यानात घ्या. परिवाराचा मुख्य धर्म प्रेमाने वागणे हाच आहे. असे वागले तरच घर एक मंदिर होईल. प्रभू रामचंद्रांनी कौटुंबिक जीवनातला आनंद जपला, आज्ञापालन केले, आचरणातून कसे वागावे हे प्रभू रामचंद्रांनी दाखवून दिले आणि कसे वागू नये यासाठी महाभारत आहे. हे सर्व तुम्हाला सांगतो आहे याचे कारण तुम्ही गृहस्थाश्रमात आहात, संन्याशासाठी हे नाही. त्यांनी कोणाचं खाल्लं, कुठं खाल्लं, तो कुठे राहिला हे नियम त्यांना नाही. शेवटी मला तुम्हाला हे सांगायचं की तीर्थाला जाण्याऐवजी तुम्ही स्वतः तीर्थ व्हा. त्यासाठी जी योग्यता पाहिजे ती वाढवत जा. मग बघा, तुम्हीच चालतं बोलतं तीर्थ, तुम्हीच चालतं बोलतं देवालय, तुम्हीच चालतं बोलतं शिवालय आहात याची अनुभूती तुम्हाला येईल. ती अनुभूती येण्यासाठी काय करावं लागेल हे मी तुम्हाला सांगितलं. त्यासाठी तुम्हाला दृढ निश्चय करावा लागेल. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं. आपल्या शेजारी MIDC आहे, तिथे वेगवेगळ्या कंपन्या आहेत. तसेच आई वडील आणि सद्गुरू हेही आशीर्वाद देणाऱ्या कंपन्या आहेत, हे लक्षात ठेवा. आज एक सूत्र मी तुम्हाला देतो, ते तुम्ही माझ्या मागे म्हणा. गुरु त्यांना काय वाटेल, शास्त्र त्यांना काय वाटेल, वेद त्यांना काय वाटेल, समाज त्यांना काय वाटेल, आई वडील त्यांना काय वाटेल, याचा विचार करून वागायला लागले तर तुम्ही सच्चिदानंद घन स्वरूपाला प्राप्त व्हाल. ओम गुरुदेव म्हणून गुरुदेवांनी प्रवचन संपवले होते. नंतर जयघोष झाला. घरी आल्यानंतर हे प्रवचन आठवायला लागले तेव्हा असे लक्षात आले की आपण कुठे चुकतो, आपली साधना फलित का होत नाही हे समजून देताना गुरुदेवांनी अनेक मुद्द्यांचे स्पष्टीकरण केले. आपण गृहस्थाश्रमात राहतो, पण गृहस्थाश्रमाचा धर्म काय आणि आपण तोच विसरून गेलो आहोत. म्हणून तर परमार्थासाठी ज्या गुरुदेवांच्या चरणांजवळ गेलो आहोत त्यांना अगोदर आपल्याला आपला गृहस्थ धर्म शिकविण्याची, समजावण्याची आवश्यकता वाटते. कारण त्यांना माहीत आहे हा जिथे आहे त्याने तिथली कर्तव्य कर्म व्यवस्थित सांभाळले नाही तर तो परमार्थही समजून घेऊ शकणार नाही आणि त्याच्या जगण्याची पायाभरणीच नीट झाली नाही तर त्याची परमार्थाची इमारत पूर्णत्वाला कशी जाईल. आणि जगात काय चालले यालाही गुरुदेव अनभिज्ञ नाहीत. संस्कृतीचा ढासळत चाललेला पाया त्यांच्या नजरेत आल्यापासून कसे राहील. आज गुरुदेवांनी स्पष्ट केलेल्या अनेक मुद्द्यांपैकी आपण आईवडिलांविषयीच्या विचारावर लक्ष टाकलं तर आपल्याला कळेल की गुरुदेव इतके कळकळीने का सांगतात ते. कारण आज मुलं आईवडिलांना विचारायला तयार नाहीत. ज्यांनी जन्माला घातले, चालायला शिकवले, स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांना खायला देऊन त्यांना लहानाचं मोठं केलं, तेच मुलं मोठी झाल्यावर कर्तृत्ववान झाल्याचं आणतात. परंतु आईवडिलांना सांभाळायचे, त्यांच्या भावना जपण्याचे मुख्य कर्तव्य ते विसरत चालले आहे. मग त्याची आठवण कोणी जवळच्या नातेवाईकांनी करून दिली तर ते स्वीकारायला ही मुलं तयार नाहीत. उलट आईवडिलांचे दोष दाखवून त्यांना सुखसुविधा, सोयी आणि प्रेमापासून वंचित ठेवत आहेत. आईवडील म्हणजे धाक, बंधन असे त्यांना वाटत असते, परंतु त्या धाकामुळे आपण घडलो हे त्यांच्या लक्षात येत नाही. आईवडील जवळ असले तर मनमानी करता येत नाही, त्यांना स्वातंत्र्य हवं आहे. तसे पाहिले तर आता मुलं मोठी झाली आणि त्यांचा कामधंदा ते व्यवस्थित करत असतील तर आईवडीलच मुलांना बंधनं घालत नाहीत. तरीही आईवडिलांनी आपल्यासोबत राहणे ही मुलांना अडचण वाटते. कारण घरात ते आपल्यासोबत आहेत म्हणजे त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावेच लागेल ही कुत्सित भावना बळावत चालली आहे. ज्या मुलांना आपल्या जबाबदारीची, आपल्या कर्तव्याची जाणीव असते त्यांना कोणी काही सांगायची गरज पडत नाही आणि त्यांना कोणी आईवडिलांविषयी उपदेश केला तरी त्यांना त्याचा राग तर येत नाहीच, परंतु त्याच्या चांगुलपणात आणखी भर पडते. तसे पाहता ही टक्केवारी फार घटलेली आहे. म्हणूनच तर संतांना असे विचार सत्संगामधून द्यायची वेळ आली आहे. हे आपल्या सुदैव आहे की गुरुदेव आपल्याला या गोष्टीसुद्धा समजावून सांगतात. परंतु आपलं हे दुर्दैव म्हणावं लागेल की ज्यांच्याकडून परमपदाला पोहोचण्याची विद्या प्राप्त करून आपल्या मानव जन्माचे सार्थक करून घ्यायचे आहे त्याच गुरुदेवांचा अमूल्य वेळ आपण असा खर्ची घालवतो आहोत. आजच्या प्रवचनामुळे एवढं तरी प्रत्येकाने आपल्या स्वतःलाच विचारायला पाहिजे की गृहस्थाश्रमात जीवन व्यतीत करत असताना आम्ही ज्या पद्धतीने वागले पाहिजे अशी गुरुदेवांची इच्छा आहे का? त्यांच्या इच्छेच्या पूर्तीत थोडेफार तरी आपण उतरलेलो आहोत का? मला तरी नक्की विश्वास वाटतो की आजचं प्रवचन ऐकल्यानंतर आपण जर स्त्री असू तर आपल्या मनात नक्कीच हा विचार आला असेल की ज्या घरात आपण सासर म्हणून प्रवेश केला त्या घरातील प्रत्येकाने प्रेमाने आपला स्वीकार केला. यांच्यासोबत राहताना ज्याला मी सासर म्हणत होते त्याला मी माझं घर समजू लागले. आता हा माझा परिवार आहे आणि या परिवारातील प्रत्येकाला माझी आवश्यकता आहे की नाही मला माहीत नाही, परंतु मला त्यांची सतत सोबत हवी आहे आणि ही सोबत निभावताना त्यांच्याविषयीची माझी जबाबदारी, माझे कर्तव्य मी प्रेमाने निभावेल. आणि आपण जर पुरुष असू तर आपल्या मनात नक्कीच हा विचार आला असेल की माझी बायको आणि माझी मुलं
यांना जसं माझ्या इतकं जवळचं दुसरं कोणी नाही, तसंच माझ्या आईवडिलांना सुद्धा माझ्या इतकं जवळचं दुसरं कोणी नाही. त्यामुळे त्यांची सर्व जबाबदारी मी सांभाळली पाहिजे आणि तीही कर्तव्याच्या ओझ्याने नाही तर प्रेमाने मी ती निभावेल. आईवडील माझ्यासोबत राहतात असे म्हणण्यापेक्षा आम्ही आईवडिलांसोबत राहतो हा भाव खूप काही करून घेतो. मनात अशा विचारांचं प्रस्फुटित होणं हीच तर सद्गुरूंच्या वचनांमध्ये जादू असते. विचार मनात रुजले तरच ते कृतीत उतरू शकतील. त्यासाठीच तर गुरुदेव आपली अडलेली आणि अडखळलेली वाट मोकळी करून देतात. परंतु त्या वाटेवर आपल्यालाच तर चालावं लागणार आहे. मग ती वाट संसाराची असो की परमार्थाची. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.